नमस्कार. एकदा प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली की काय खावं, काय खाऊ नये, काय करावं, काय करू नये याच्यासाठी होणारे आई बाबा, होणारे आजी आजोबा सगळ्यांची धावपळ उडून जाते. आयुर्वेदाने पहिल्या 3 महिन्यात जी गर्भिणी आहे म्हणजे गरोदर माता आहे तिला बऱ्यापैकी विश्रांती घेण्याचा सल्ला दिलेला आहे. पहिल्या 3 महिन्यात म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये फार धावपळ, दगदग, प्रवास अशा गोष्टी करू नयेत. आहारामध्ये शक्यतो मधुर रस आणि द्रवगुण अशा असणाऱ्या पदार्थांचा समावेश जास्त असायला हवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल दूध भात, दूध तूप भात अशा गोष्टींचं सेवन आवर्जून केलं गेलं पाहिजे. या व्यतिरिक्त जर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये सारखा उलट्यांचा, मळमळ होण्याचा त्रास होत असेल तर साळीच्या लाह्या हा एक खूप चांगला ऑप्शन असतो. कधीही मळमळलं किंवा उलटी झाली तर साळीच्या लाह्या खाल्ल्याने बरं वाटतं. त्याच्यामुळे साळीच्या लाह्या या नेहमी हाताशी असल्या पाहिजेत. या व्यतिरिक्त स्वतंत्रपणे दूध प्यायलं तर खूपच उत्तम. शतावरी कल्प हे आयुर्वेदातलं औषध खूप गुणकारी आहे. त्याच्यामुळे शतावरी कल्प आणि दूध हे कॉम्बिनेशन पण खूप चांगलं लागतं. पहिल्या 3 महिन्यातच नव्हे तर पूर्ण गरोदरपणाच्या काळात आणि नंतर बाळ छोटं असताना म्हणजे जोवर ब्रेस्ट फिडिंग चालू आहे तोवरही शतावरी कल्प हा दुधात घालून आवर्जून घ्यावा.